विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या सेशन मधून खूप महत्त्वाचा जो काय घटक आहे तो आपण जाणून घेणार आहोत। या भागामध्ये आपल्याला वनरक्षकच्या संदर्भामध्ये बोलायचं आहे। वनरक्षक मध्ये 4 विषयांपैकी एक महत्त्वपूर्ण विषय असतो आणि ज्या विषयाची महाराष्ट्रातील संबंध विद्यार्थ्यांना भीती असते आणि ती भीती आपण या PYQ च्या माध्यमातून दूर करणार आहोत। फक्त त्याच्यासाठी एक अट आहे, हा जो आपला व्हिडिओ आहे हा A to Z पर्यंत सुरुवातीपासून तुम्हाला बघायचा आहे शेवटपर्यंत। या लेक्चर मधून तुमच्या लक्षात येणारे प्रश्न किती सोपे असतात। चला वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊयात। तत्पूर्वी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आणि तुमच्या समोर आज क्वेश्चन पेपरचं एनालिसिस करणार आहेत आणि वेळ न घालवता आपल्याकडे पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स। तुम्हाला काय करायचंय, खालचं खूप महत्त्वाचं जे काय ऑप्शन असणार आहे ते सिलेक्ट करून त्या रिकाम्या जागेमध्ये लिहायचं आहे। हा जो प्रश्न आहे तो फॉरेस्ट गार्ड म्हणजे वनरक्षक 2023 च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे। आपण 23 च्या प्रश्नपत्रिकांचं एनालिसिस करत आहोत, हे व्यवस्थित समजून घ्या। मग चला वेळ न घालवता प्रश्न काय दिलाय बघा, ही विल नॉट बी अलो टू इंटर म्हणायला। इंटर म्हणजे प्रवेश आणि अलो म्हणजे काय तर परवानगी देणे, आणि इथे नॉट म्हणत आहे म्हणजे परवानगी दिली जाणार नाही। का बरं तर डॅश ही हॅज ऍडमिट कार्ड म्हणजे थोडक्यात त्याच्याकडे ऍडमिट कार्ड नसेल तर। आलं लक्षात। आणि हे जे अंटिल आहे या अंटिलचा अर्थ होत असतो पर्यंत। मग आता त्याच्याकडे ऍडमिट कार्ड आहे तोपर्यंत असं होईल का, नाही ना, हा तर पार्ट होणारच नाहीये ना। लक्षात आलं का, अंटिल आहे ना, अंटिलचा अर्थ काय पर्यंत, म्हणजे ऍडमिट कार्ड पर्यंत असलं असेल का। आपल्याला काय घ्यावं लागेल, ऍडमिट कार्ड नसेल तर त्याला प्रवेश दिला जाणार नाहीये, बरोबर आहे की नाही। नसेल तर म्हणजे इथे कंडिशन आहे, इथे काय आहे कंडिशन आहे, आणि हे कंडिशन कोणते घटक दाखवतात ते आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे। आणि मग हे अंटिल काय दाखवतो तर अंटिलच्या द्वारे तुम्हाला टाइम दाखवता येणार आहे, एक्सप्रेस टू टाइम। काय इथे लिहावं लागेल आपल्याला, एक्सप्रेस टू टाइम, इथे आपल्याला टाइम दाखवला जाणार आहे। आणि हा जो बट आहे या बटने आपल्याला कॉन्ट्रास्ट म्हणजे ज्याला अपोजिशन म्हणूयात, ज्याला अपोज असेही म्हणता येईल, जो विरोधाभास आहे तो विरोधाभास या बटने दाखवला जातो। म्हणजे एक्सप्रेस बघा, एक्सप्रेस म्हणजे व्यक्त होणे, एक्सप्रेस टू कॉन्ट्रास्ट, कॉन्ट्रास्ट कळालं। कॉन्ट्रास्ट म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला सर्वांना। कॉन्ट्रास्टचा अर्थ होतो विरुद्ध गोष्टी, आणि बटने आपण विरुद्ध गोष्टी दाखवू शकतो। म्हणजे शी इज रिच बट ही इज पुअर, लक्षात आलं का, अपोजिट गोष्टी दाखवता येतील। आणि हे जे इफ आहे का, या इफने आपल्याला काय दाखवता येईल, कंडिशन दाखवता येईल, एक्सप्रेस टू कंडिशन। आता ही जी कंडिशन आहे या कंडिशन मध्ये बघा काय केलं जाणार आहे, इफचा अर्थ होतो जर, म्हणजे जर इथे निगेटिव्ह नाहीये ना, लक्षात आलं का तुम्हाला, निगेटिव्ह दिसत नाहीये। आपल्याला काय पाहिजे की ऍडमिट कार्ड नसेल तर अर्थ घ्यायचा आहे। मग आता लक्षात ठेवा, हा जो अनलेस आहे या अनलेसचा अर्थच होतो काय माहितीये का, इफ नॉट अर्थ होतो, म्हणजे जर नसेल तर। बघा लक्षात आलं का तुम्हाला, जर नसेल तर। आणि हे देखील एक्सप्रेस टू कंडिशन, कंडिशनच व्यक्त करतं, परंतु याचा अर्थ हा निगेटिव्ह मध्ये घेतला जातो। कशामध्ये घेतला जाणार आहे, निगेटिव्ह म्हणून घेतला जाणार आहे। बघा जर नसेल, नसेल म्हणजे निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणून घेतला जाणार आहे। मग ऍडमिट कार्ड जर नसेल तर प्रवेश मिळणार नाहीये, कळतंय सर्वांना। म्हणून आपलं जे काय उत्तर आहे ते काय होणार आहे, अनलेस होणार आहे। कळतंय, इथपर्यंत लक्षात आलं असेल। आपण थोडस पुढे जाऊयात बघा, त्यानंतरचा जो काय भाग आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स। म्हणजे पाठीमागे जी आपल्याला नोटीस दिली होती तशीच या ठिकाणी पण नोटीस आहे, परीक्षेमध्ये पटकन वाचून घ्यायचं आणि महत्त्वाच्या प्रश्नावर थोडासा वेळ खर्च करायचा। काय म्हटलंय, ही वॉज अपॉइंटेड हा शब्द आलेला आहे बघा। अपॉइंटेड म्हणजे नेमणूक केली, अपॉइंटेड आलंय तिथे, ईडी आहे, ईडी म्हणजे हा भूतकाळ असतो, अपॉइंटेड म्हणजे थोडक्यात नेमणूक केली आहे। तर आता बघा डॅश द पोस्ट ऑफ
द पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर, कोणत्या पदावर नियुक्ती केलेली? डेप्युटी मॅनेजर रिसेंटली अँड इज गोइंग टू टेक चार्ज सून, आणि ते लवकरच त्या पदावरती रुजू देखील होणार आहेत असं म्हटलंय. आणि फॉरेस्ट गार्ड 2023 ला आलेला प्रश्न आहे हा. विद्यार्थी मित्रांनो, एक नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा अपॉइंटेड असा शब्द येईल ना, बघा अपॉइंटेड असा शब्द येईल आणि एखाद्या पदावरती एखाद्या व्यक्तीची नेमणूक करायची असेल तर तेव्हा कधीही 100% याच्यानंतर टूच येणार आहे. काय येणार आहे? टूच येणार आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे माहितीये का? तर इथे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. लक्षात आलं? ए असणार आहे. आता इन का होणार नाही? तर इनचा अर्थ मध्ये होतो. बघा काय अर्थ होतो याचा? मध्ये होतो. म्हणजे कसं माहितीये का? मी असं लिहिलं समजा, आय इंटर्ड इन द क्लासरूम. कळालं सर्वांना? इन द क्लासरूम म्हणजे इथे लक्षात आलं की मी क्लासरूम मध्ये प्रवेश केला. कुठे प्रवेश केलाय मी? क्लासरूम मध्ये म्हणायलंय, मध्ये. ओके. आणि ओव्हर म्हणजे काय माहितीये का? आता एखादी ही अशी भिंत आहे आणि या भिंतीवरून मी अशी उडी टाकून काय पलीकडे गेलो, म्हणजे मी असं म्हणू शकतो ना, आय जम्प्ड. बघा, आय जम्प्ड ओव्हर द वॉल. अवघड आहे का काही? वॉलच्या वरून, पण मी वॉलला स्पर्श केला का? म्हणजे एखादी गोष्टीवरून असते, एखादी गोष्ट वरून जाते, परंतु या वस्तूला कोणत्याही स्वरूपामध्ये प्रवेश करत नाही. त्याला ओव्हर म्हणजे च्या वरून म्हणायचंय. म्हणजे हे पण आपलं उत्तर नसणार आहे, हे पण आपलं उत्तर नसणार आहे. आणि ऑन म्हणजे फक्त वर, वर आपण म्हणू शकतो, वर 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 किंवा वरती, या पद्धतीने त्याचा अर्थ घ्यावा लागेल. मग मी इथं घेतलं की धिस बुक. बघा, धिस किंवा मग ठीक आहे, हरकत नाही, चला. धिस बुक, हे पुस्तक कुठे आहे? इज ऑन द टेबल, टेबलावर आहे. बघा, टेबल वरती पुस्तक आहे. म्हणजे हे जे ऑन आहे, हे ऑन कशासाठी घेतलेलं आहे आपण? वरतीसाठी घेतलेलं आहे. वर आपल्याला सांगायचं असेल एखादी गोष्ट आहे तर मी कशाचा वापर करणार? ऑनचा वापर करणार. आता लक्षात आहे, इकडे काळजीपूर्वक बघा काय म्हटलंय. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन. आता बघा की तुम्हाला खालून एक ऑप्शन इथून निवडायचं आहे आणि सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स, काय म्हटलंय इथे त्यांनी? स्पेलिंग एरर म्हटलंय. कळालं सर्वांना? चॅप्टर लक्षात घ्या, चॅप्टर खूप महत्वाचे आहेत. बघा, पहिला जो क्वेश्चन होता, तो पहिला क्वेश्चन हा जो आहे हा कशावर आहे रे? तर हे प्रिपोजिशन आहे मित्रांनो. हे काय आहे? प्रिपोजिशन चॅप्टर आहे. बघा, प्रिपोजिशन नावाचा चॅप्टर आहे हा. चांगला करा. शब्दयोगी अव्यय याला मराठीत म्हणतात. याच्यावरती प्रश्न असतो प्रिपोजिशन वरती. त्यानंतर दुसरा प्रश्न कशाचा आहे? बघा, हा प्रश्न देखील कशाचा आहे? प्रिपोजिशनचा आहे. म्हणजे प्रिपोजिशन वरती किती प्रश्न आलेत रे बाबा? 2 प्रश्न. 2 मार्काला तरी प्रिपोजिशन येणार म्हणजे येणारच. आलं लक्षात? इथं तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर चॅप्टर कव्हर करून घ्या. चॅप्टर कोणत्या चॅप्टर वरती प्रश्न येतात ते आपल्याला समजलं पाहिजे. तर बघा इथे काय म्हटलंय त्यांनी, तुम्हाला स्पेलिंग हे करायचे आहे, काय करायची तर ओळखायचे आहे की ती एरर असणार आहे. स्पेलिंग एरर. एरर म्हणजे चूक किंवा चुकीची. आलं लक्षात? चुकीची स्पेलिंग एखादी चुकीची आहे ते शोधायचंय आपल्याला. चला, वेळ न घालवता आपण समजून घेऊ. इंटेग्रिटी अँड कमिटमेंट मे नॉट ब्रिंग इमिडिएट बेनिफिट बट दे पे इव्हेंच्युअली म्हणायलंय. आणि फॉरेस्ट गार्ड 2023 ला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. व्यवस्थित समजून घ्या. इथे बघा, इंटेग्रिटी म्हणजे हा शब्द बरोबर आहे. महत्वाचे कीवर्ड चेक करायचे. हा बरोबर आहे. इंटेग्रिटी बरोबर आहे. आता लक्षात घ्या, इथे काय म्हणायलंय? कमिट. बघा, कमिटमेंट हा शब्द कुठेतरी रॉंग दाखवतोय आपल्याला. कसा पाहिजे तो? असा पाहिजे. कमिट डबल एम असतं. ते कितीदा एम असणार आहे? डबल एम असणार आहे. लक्षात राहू द्या.
हे ॲब्सेंट आहे त्याच्यात. कमिट आणि टी हे एकदाच असणार आहे. कमिटमेंट, कमिटमेंट म्हणजे आपल्याला इथेच हा जो शब्द आहे तो लक्षात आला, म्हणजे कमिटमेंट हा चुकीचा शब्द आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, ऑप्शन मध्ये कमिटमेंट हा शब्द बघावा लागणार आहे. इंटेग्रिटी एकदम बरोबर आहे. बट दे पे इव्हेंच्युअली, इव्हेंच्युअली पण शब्द बरोबर आहे. त्यानंतर कमिटमेंट हा चुकीचा आहे, म्हणून आपलं जे काय उत्तर आहे हे उत्तर काय होणार आहे रे मित्रांनो, सी होणार आहे. आन्सर काय होणार आहे, सी. कारण हा शब्द चुकीचा आहे आणि आपल्याला चुकीचा जो काय शब्द आहे किंवा स्पेलिंग एरर विचारलेला आहे, म्हणून हा शब्द इथे चुकीचा असल्यामुळे हे आपलं ऑप्शन जे असणार आहे ते बरोबर असणार आहे. पुढे जाऊयात. इथे तुम्हाला काय विचारलं आहे, कोणता टॉपिक विचारला इथे त्यांनी तुम्हाला, तर तुम्हाला स्पेलिंग एररचा टॉपिक विचारला आहे. स्पेलिंग एरर लक्षात राहू द्या, हा टॉपिक आपल्याला चांगला करावा लागेल. एरर बघा, आतापर्यंत कशावर प्रश्न पडले, प्रिपोजिशनवर पडले, आणि त्यानंतर हा जो तिसरा प्रश्न आहे, हा तिसरा प्रश्न कशावरती आहे, तर स्पेलिंग एरर वरती आहे. प्रिपोजिशनवर 2 प्रश्न आणि स्पेलिंग एरर वरती आता 1 पडला. आपण पुढे जाऊयात. आता बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम्स म्हणायला येते. काय म्हणायला आहे, अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे ज्याला अपोजिट वर्ड म्हणतात. अपोजिट वर्ड म्हणजे ज्याला विरुद्ध अर्थी शब्द म्हणतात, आणि हा अँटोनिम्स आपल्याला शोधून काढायचा आहे. तर समजून घ्या, हा इथे शब्द दिलेला आहे आणि या शब्दाचा थ्राईव्ह म्हणजे काय माहितीये का, आणि जे कशाला विचारलेला आहे तो शब्द, तर फॉरेस्ट गार्ड 2023. आता हे मी वाचणार नाही, कारण सगळे मी 23चे जेवढे काही प्रश्न या पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये ते सगळे आपण कव्हर केलेत. आता हा जो थ्राईव्ह आहे का, या थ्राईव्हचा अर्थ डायरेक्ट काय होणार आहे, तर टू ग्रो अर्थ होणार आहे. काय अर्थ होणार आहे, टू ग्रो. आणि टू ग्रोचा अर्थ काय होतो, तर भरभराट होणे. काय होणे, भरभराट होणे. भरभराट होणे, भरभराट होणे असा त्याचा अर्थ आहे. समजलं सर्वांना. मग लक्षात घ्या, आता हे प्रेज म्हणजे काय, तर प्रेज म्हणजे थोडक्यात टू ऍडमायरल अर्थ होतोय. याचा काय अर्थ होतो, टू ऍडमायरल, ठीक आहे, किंवा मग त्याला तुम्ही ऍडमिरल, ओके, या पद्धतीने अर्थ आपल्याला घेता येईल. म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ काय घ्यावा लागणार आहे आपल्याला, स्तुती करणे. काय करणे, इथे स्तुती करणे, स्तुती करणे असा अर्थ घ्यावा लागेल. आणि प्रोटेक्ट म्हणजे काय माहितीये का, प्रोटेक्ट करणं, प्रोटेक्शन करणं. तर इथे तुम्हाला काय म्हणायलंय की सेफ असणं, थोडक्यात सुरक्षा असणं, सिक्युरिटी प्रदान करणं, सुरक्षा अर्थ घ्यायचा आहे. इथे इथे काय अर्थ घ्यायचा आहे, सुरक्षा अर्थ घ्यायचा आहे. आणि बघा इथे भरभराट, इथे आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द विचारात घ्यायचा आहे. म्हणजे भरभराट होणे म्हणजे थोडक्यात वाढ होणे. काय होणे, वाढ. मग इथे जर वाढ होणे असेल तर आपल्याला इथे विरुद्ध अर्थी शब्द कमी होणे घ्यावा लागेल ना. म्हणून डिक्लाइनचा जो काय अर्थ आहे तो काय असतो, रिफ्यूज असतो. काय अर्थ होतो याचा, रिफ्यूज अर्थ होतो. रिफ्यूज, रिफ्यूज म्हणजे कमी होणे. काय होणे, कमी होणे. आणि इथे सेफ अर्थ घ्यायचा, टू सेफ, टू सेफ फॉर, टू सेफ फॉर हार्म, एनी हार्म म्हणूयात आपण. ओके, एनी हार्म, हार्म म्हणजे हानिकारक गोष्टीपासून सुरक्षा थोडक्यात. आणि रिफ्यूज जो अर्थ आहे तो याचा आहे. रिफ्यूज म्हणजे कमी होणे. काय होणे, कमी होणे. मग कमी होणे, बघा इकडे वाढ होणे, वाढ होण्याचा विरुद्ध अर्थी शब्द काय असणार आहे, कमी होणे. थ्राईव्हचा अँटोनिम्स काय असणार आहे, डिक्लाइन असणार आहे. डेव्हलप म्हणजे थोडक्यात काय, वाढणे, ज्याला तुम्ही काय म्हणताय, टू ग्रो म्हणा, किंवा त्याला आपण काय म्हणूयात, तर ग्रो म्हणजे थोडक्यात वाढ होणे, विकसित होणे. ओके, मराठीमध्ये विकसित होणे या पद्धतीने त्याचा तुम्हाला मिनिंग घ्यावा लागणार आहे. डेव्हलप, प्रोग्रेस वगैरे या अर्थाने सिमिलर मिनिंग त्याचं काय होईल, प्रोग्रेस होईल. प्रोग्रेस, कळालं सर्वांना असं. ओके, थोडस आपण पुढे जाऊ. आता इथे लक्षात ठेवा, एक अँटोनिम्स वरती प्रश्न आलाय, एक आलाय आता शिक. पुढे आला की मला तुम्ही पण कंटिन्यू सांगत राहा. आता आपण थोडं पुढे जाऊयात, लक्ष द्या. आता बघा, सेंटेन्सेस ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर म्हणायलाय. काय म्हणायलाय इथे, जम्बल्ड ऑर्डर. जम्बल्ड ऑर्डर, ऑर्डर म्हणजे काय माहितीये का, क्रमाने राहावा.
आणि जम्बल्ड म्हणजे थोडक्यात खालीवर आहे किंवा क्रमाने नाही येते। आणि इथे तुम्हाला जम्बल्ड सेंटेन्स जेव्हा येईल किंवा जम्बल्ड ऑर्डर हा शब्द येईल तेव्हा कायम डोक्यात राहू द्या, परीक्षेला 2 मार्क यावरती असतात। आणि इथे काय केलं जातं माहितीये का, तर 4 सेंटेन्स दिले जातात आणि हे चारीची चारी सेंटेन्स त्यांची क्रमवारी चेंज केली जाते, बदलली जाते, खालीवर ते प्रश्न असतात। म्हणून आपण समजून घेऊयात मित्रांनो। बघा आता, अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर। कशी ऑर्डर लावायची तुम्हाला, करेक्ट अरेंज करा, ते मांडा, क्रमाने मांडा ते। आणि फ्रॉम टू फ्रॉम मिनिंगफुल कसं मांडायचंय, मिनिंगफुल त्यांचा मिनिंग झाला पाहिजे। आणि कोहेरंट पॅरेग्राफ, कसा पॅरेग्राफ, कोहेरंट पॅरेग्राफ। आता हे 4 सेंटेन्स आहेत, चारीचे चारी सेंटेन्स आपण व्यवस्थित एकदा वाचून घेऊ। तुम्हाला कळालं पाहिजे की कोणतं सेंटेन्स अगोदर असलं पाहिजे। एकदा हे मी सगळं समजून देतो तुम्हाला। बघा, परीक्षेमध्ये पण थोडं समजून घ्यायचं। ओके, आता बघा, तुम्हाला असं आपण जाऊयात की तुम्हाला जास्त अर्थ कळत नाहीये, जरी कळत असेल तरी आपण असं गृहीत धरा। काही विद्यार्थी असे असतात ज्यांना मिनिंग लक्षात येत नाही, त्यांच्यासाठी असा सोडवायचा प्रश्न। बघा आता, ही नॉट ओनली गेव, गेव म्हणजे थोडक्यात काय, दिले, आला लक्षात। गेव हा क्रियापदाचं बघा रे, गिव हे पहिलं रूप असतं, गेव हे दुसरं रूप असतं, आणि हे जे दुसरं रूप आहे हेच रूप काय असतं, पास्ट असतं, म्हणून म्हणायचं त्याला दिले। ओके, आणि गिवन हे तिसरं रूप असतं। मग आता बघा, ही नॉट ओनली गेव म्हणजे एवढंच दिलं नाही, कुणाला, भारताला काय दिलं नाहीये, द पॉवर टू स्टील, बघा स्टीलच दिलं नाही, आणि त्याचबरोबर काय दिलेलं नाहीये, तर हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी एवढंच दिलं नाहीये। तर पुढे काय म्हटलंय, बट ऑल्सो अन इन्स्टिट्यूशन ऑफ रिसर्च। इन्स्टिट्यूशन म्हणजे काय, संस्था, आणि रिसर्च म्हणजे शोध, आलं लक्षात। संशोधक संस्था देखील त्यांनी दिलेली आहे, किंवा आल्सो आलेलं आहे, सुद्धा त्यांनी ते दिलेलं आहे, रिसर्च संस्था देखील दिलेली आहे। आता हे कायम लक्षात ठेवायचं की हे कळायला पाहिजे तुम्हाला की हा जो मुद्दा आहे, आता कुणी आपल्याला हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी दिली, स्टील दिलंय, आणि रिसर्च इन्स्टिट्यूशन दिलेले आहेत, इन्स्टिट्यूट दिलेले आहे, हे आपल्याला कळालंय का कुणी दिलंय म्हणून, म्हणून हे तर सुरुवातीला वाक्य येणार नाही, हे कायम लक्षात ठेवायचं। हे वाक्य सुरुवातीला असणार नाही, म्हणून लक्षात ठेवा। आपण पुढचा मुद्दा जो आहे तो मुद्दा आपण समजून घेऊ। असे जे वाक्य असतात, या गोष्टी सगळ्या दिलेल्या वगैरे, हे सगळं शेवटी असतं, कायम लक्षात ठेवा। म्हणून हे नेहमी शेवटी असणार आहे, कुठे असणार आहे, शेवटी। पण पुढे आपण समजून घेऊयात। बघा, अजून थोडंसं क्लिअर होईल। आय रिलाइज म्हणायलंय, रिलाइज होणं म्हणजे काय, तर जाणवणं, मला जाणवलं, कधी, तर व्हाईल रिसर्चिंग म्हणायला येते, रिसर्चिंग। व्हाईल म्हणजे जेव्हा, जेव्हा मी काय केलं, तर रिसर्च केला। ओके, कुणावरती केलाय, अनेक पत्ता नाहीये, ऑन, आणि पुन्हा रायटिंग अबाउट द लाईफ ऑफ जमशेदजी टाटा। बघा लक्षात आलं का, जमशेदजी टाटा जे आहेत, या टाटांवरती मी रिसर्च केला, म्हणजे हा जो पॅरेग्राफ आहे किंवा हे जे सेंटेन्स आहेत हे जमशेदजी टाटाच्या संदर्भातले हे सेंटेन्स आहेत। तर लक्षात ठेवा, हे आय रिलाइज, मला जाणवलं, पण जाणवेल कधी, अगोदर एक सुरुवातीची ओळ यायला पाहिजे ना, कोणती तरी प्रस्तावना, इंट्रोडक्शन यायला पाहिजे, म्हणून समजून घ्या। अ नोबल पर्पज म्हणायलाय, उद्दांत उद्देश किंवा उच्च उद्देश आपण म्हणूयात। अ नोबल पर्पज गिव्स मीनिंग टू वन्स ओन लाईफ, एखाद्याची जी वैयक्तिक लाईफ आहे ते खूप उद्दांत जे काही विचार आहेत, उद्देश आहे, तो समाजाला देऊन जातात, आलं लक्षात। अशा वाक्याने या सेंटेन्सची किंवा या पॅरेग्राफची सुरुवात व्हायला पाहिजे। ही प्रस्तावना आहे, एखाद्या व्यक्तीचं जे काय वैयक्तिक जीवन आहे हे खूप उद्दांत जे काय उद्दिष्ट असतात ते देऊन जातात। अँड इज ऑफ बेनिफिट म्हणायलाय, बेनिफिट टू अदर्स म्हणायलाय, हे खूप महत्वाचं आहे। म्हणून तुम्हाला कधीही लक्षात ठेवायचं बघा की हे जे सी आहे, हे सी ऑप्शन सर्वात प्रथम येणार आहे। म्हणून आता इथे सगळं चेक करा अगोदर। बघा आता सीच प्रथम का, तर हे डी पण येणार नाहीये, का येणार नाही, लिव्हिंग म्हणायलंय, लक्षात येतंय सर्वांना। आणि अशा लिव्हिंग शब्दाने वाक्याची सुरुवात होत नाही, म्हणून इथे डी या, हे मी कट केलं।
इलिमिनेट करून टाका. इथे पण डी हे पण मी इलिमिनेट केलं, राहिलं सी आणि बघा सी राहिलेला आहे बरोबर. मग आता थोडंसं समजून घ्या. आता काय करायचं बघा, हे सी याला प्रथम क्रमांक असेल, इथं पण सी इथं पण सी आहे बरोबर आहे. आता इथं काय झालं की एखाद्याचं जीवन जे आहे ते उद्दांत जे काय उद्दिष्ट आहे ते देऊन जातं असं म्हटलंय आणि त्यानंतर इतरांना बेनिफिट देतं ते. आणि त्यानंतर आपल्याला काय झालं, मला म्हणजे लेखकाला इथे काय झालं, रिलाईज झालं काय की आता हे सगळं रिसर्च केल्यानंतर, रायटिंग केल्यानंतर मला सगळं जाणवलं, समजलं बाबा मला. तर हे काय होणार आहे, तर सी अगोदर असणार आहे, नंतर बी असणार आहे. आता आपण चेक करूयात, सी नंतर काय आहे, बी आहे, म्हणजे 100% आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. म्हणजे याचा काय विषयच नाहीये. लक्षात आलं. हे जे जंबल सेंटेन्स असतात हे सोपे प्रश्न असतात, व्यवस्थित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. एवढं चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकायला मिळणार नाही. ओके, जंबल सेंटेन्स वरती एक क्वेश्चन आलाय, लक्षात ठेवा. एक क्वेश्चन कशावर आहे, जंबल सेंटेन्स वरती आहे सध्या तरी. आता पुढे बाकीचं बघू. बघा, पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स, खालच्या वाक्याचा एक महत्वपूर्ण पार्ट असेल, हॅव बीन गिवन ॲज अपोज, हे ऑप्शन म्हणायला येते सॉरी, आणि सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अ स्पेलिंग एरर. बघा लक्षात आलं तुम्हाला, स्पेलिंग एरर मध्ये अगोदर एक प्रश्न आला होता आणि आता एक प्रश्न आलाय, म्हणजे सध्या तरी 2 प्रश्न आलेले आहेत, स्पेलिंग एरर वरती आलेत. स्पेलिंग एरर म्हणलं की तुम्हाला एखाद्या शब्दाची वाक्यामध्ये चुकीची ते स्पेलिंग देणार आहेत, तुम्हाला ते कळायला पाहिजे. काय म्हटलंय बघा, शी वेंट ऑन लिव्ह म्हणायला येते, विदाउट एक हे परमिशन, रेगार्डलेस ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस म्हणायला येते. आता समजून घ्या, व्यवस्थित आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. आता हे ऑप्शन मध्ये या अगोदर ऑप्शन मधल्या स्पेलिंग एकदा चेक करून बघा. आता इथे विदाउट हा शब्द जो आहे, विदाउट एवढ्या साध्या शब्द तिथे चुकवत नाहीत, स्पेलिंग कीवर्डची चुकवतात. बघा ना, हे परमिशन आहे, परमिशनची उघड कळायला आहे, अशी पाहिजे स्पेलिंग, मी आणि डबल एस पाहिजे, शन, परमिशन, अशी स्पेलिंग पाहिजे. म्हणून आपलं उत्तर 1 बरोबर होणार आहे. आणि बाकीची इथे कुठेच स्पेलिंग चुकीची वाटणार नाही. अगोदर स्पेलिंग एरर मध्ये डायरेक्ट ऑप्शन बघायचे, कोणतं ऑप्शन असणार आहे, ही पण चुकीची नाही. रिगार्ड, बघा रिगार्ड लेस म्हणजे चुकीची नाहीये. आणि हे पण बघा, कीवर्ड चेक करून घ्या, कॉन्सी, बघा कॉन्सी, क्विन्सेस म्हणजे ही पण चुकीची नाहीये. समजलं का तुम्हाला? फक्त स्पेलिंग वरच्या शब्दाची, परमिशनची चुकीची आहे. हा शब्द आला रे बाबा, डायरेक्ट अगोदर ऑप्शन मध्ये या, ऑप्शन मधून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ओके, चला आता पुढे जाऊयात मित्रांनो. बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स म्हणाले तर डायरेक्ट सिनोनिम. ओके, सिनोनिम म्हणजे त्याला सिमिलर वर्ड म्हणतात. काय म्हणतात त्याला? सिमिलर वर्ड, लक्षात राहू द्या. आणि सिमिलर वर्ड म्हणजे काय असतं, तर सिमिलर वर्ड म्हणजे ज्याला तुम्ही समानार्थी शब्द म्हणताय. कोणता शब्द म्हणताय? समानार्थी शब्द म्हणताय. मग आपण समजून घेऊयात. ऑफ द गिवन वर्ड, खालच्या शब्दाचा समानार्थी शब्द बघा म्हणायला येते. मग आता इंडो म्हणायला, इंडो म्हणजे काय माहितीये का? टू गिव्ह अनदर असा अर्थ होणार आहे, इतरांना काहीतरी देणे, म्हणजे बहाल करणे. थोडक्यात काय करणे? बहाल करणे असा अर्थ आहे. आणि मग इथे आपण समजून घेऊयात, बहाल करणे जे या बेस्टोचा देखील अर्थ काय होतो, तर बहाल करणे. मग उघड आहे, बेस्टोचा देखील अर्थ जर बहाल करणे असेल तर आपण इथे समजून घेऊ. या जरी शब्दाचा अर्थ कळाला तुम्हाला, बहाल करणे वगैरे, तर इथे कळेल. अपोज म्हणजे विरोध करणे, डिस्ट्रॉय म्हणजे संपवणे, आणि इस्केप जे आहे, या इस्केपचा जो काय मिनिंग आहे, हा मिनिंग इथे काय होणार आहे, तर हे करणे, स्वार करणे वगैरे, या अर्थाने तिथे आपल्याला घेता येईल. आता लक्षात ठेवा मित्रांनो, म्हणून इथे तो प्रकार होणार आहे नाही. आणि सिनोनिम जो आहे का, ह्याचा यावरती एक क्वेश्चन आता आलेला आहे. ठीक आहे, आता त्यानंतर आपण पुढचा जो काय प्रश्न आहे तो प्रश्न आपण व्यवस्थित बघूयात. काय म्हटलंय बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. आणि काय म्हटलंय इथे की द किंग डिक्लेअर्ड म्हणायलाय, म्हणजे राजाने काय केलं, डिक्लेअर्ड केलं, हिज ओल्डेस्ट सन, त्याचा जो मोठा मुलगा आहे, ॲज डॅश हिअर म्हणजे काय, तर वारस, अँड टू हिज थ्रोन. ओके, तर आता बघा या ऑप्शन मधून आपण समजून घेऊयात. एन आलंय, द आलंय, आणि इथे ए आलेला आहे, वन पण आलेला आहे.
तर असे जर ऑप्शन आले तर डायरेक्ट म्हणायचं हा जो क्वेश्चन आहे हा आर्टिकल चॅप्टर मधून आलाय. कुठून आलाय? हा आर्टिकल या चॅप्टर मधून आलेला आहे. आर्टिकल वरती सध्या तरी एक प्रश्न आलाय. समजून घ्या कशावरती किती प्रश्न येतात हे कळायला पाहिजे. एक प्रश्न आलाय. मग आता इथे क्लिअर करा इथे कोणतं आर्टिकल बसेल. हे जे एच आहे ना मित्रांनो, हे एच हे सायलेंट असतं बघा एच, म्हणून इथं काय होणार आहे इयर. बघा एवढाच हा जो पार्ट आहे हाच तुम्हाला शब्द वाचावा लागणार आहे. आणि हा शब्द जो असणार आहे हा शब्द जो असेल या शब्दाच्या पूर्वी तुम्हाला काय वापरावं लागणार आहे? ॲन वापरावं लागेल. कारण या शब्दाचा जो काही उच्चार आहे तो ई पासून चालू होतो. इयर असा अर्थ आहे त्या शब्दाचा उच्चार आहे. म्हणून इथे काय होणार आहे? ॲन बसेल. म्हणून आपलं जे काय आन्सर असणार आहे ते काय असणार आहे? ॲन असणार आहे. कळालं सर्वांना? बाकीचं काही दुसरं होऊ शकत नाही. म्हणजे इथे आर्टिकल वरती एक प्रश्न आहे. बाकीचे बरेच असे शब्द असतात ज्या शब्दांच्या पूर्वी तुम्हाला ॲन वापरायचंय. मग हे एम ए आहे याचा उच्चार असा होतो एम ए, ई पासून उच्चार आहे. ठीक आहे, लक्षात आलं? एम ए आहे तसाच उच्चार पुन्हा एम एस सी आहे. लक्षात आलं? त्यानंतर परत इथं एल एल एम आपण हा एक शब्द घेऊ शकतो. बघा ई पासूनच उच्चार आहे. एल एल एम हा एक उच्चार आहे. ओके, एल एल बी हा पण उच्चार आहे. हे सगळ्या ज्या काही डिग्र्या आहेत त्या डिग्र्या या नियमाच्या संदर्भात असतात. ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ओके, चॅप्टर मध्ये दिलेलं आहे. आता बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणायलंय. आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन हा होकॅपचा पार्ट आहे. म्हणून इथे एक प्रश्न आलाय. म्हणजे अनेक शब्दासाठी एक शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द म्हणा त्याला. शब्द समूहासाठी एक शब्द असा मराठीतला चॅप्टर असतो. म्हणजे भरपूर असे शब्द आहेत आणि या सगळ्या शब्दांसाठी एकच शब्द वापरावा लागतो. म्हणून इथे हा चॅप्टर महत्वपूर्ण आहे तुमच्या परीक्षेसाठी. हर हँडरायटिंग म्हणायला, तिची जी हँडरायटिंग आहे ती इज पुअर, खूप खराब आहे. अँड दॅट इट इज नॉट पॉसिबल, खराब असल्यामुळे इट इज नॉट पॉसिबल टू रीड क्लिअरली, वाचता येऊ शकत नाहीये स्पष्टपणे. बघा खराब असल्यामुळे. मग तुम्हाला हे कळायला पाहिजे या चारही शब्दाचे अर्थ आपल्याला व्यवस्थित समजावून घ्यावे लागतील. कसे घ्यावे लागतील? बघा इथे काय म्हणायलंय, इथे इलिजिबल म्हटलंय त्यांनी. आणि इलिजिबल म्हणजे काय तर टू नॉट इनफ रीड. आलं का लक्षात? टू नॉट इनफ रीड असा त्याचा मिनिंग घ्यावा लागेल. टू नॉट इनफ, ठीक आहे, नॉट इनफ, टू नॉट इनफ रीड असा अर्थ घ्यावा लागेल त्याचा. कळालं? आता बघा इलिजिटिमेट, इलिजिटिमेट म्हणजे काय तर बेकायदेशीर असणं. कसं असणं? बेकायदेशीर असणं. म्हणून याला तुम्ही नॉट लॉफुल, कायदेशीर नसणं थोडक्यात. टू नॉट लॉफुल. ओके, आणि हे काय आहे तर हे आहे इलॉजिकल शब्द आहे बरं का. इलॉजिकल शब्द आहे हा. शब्द नाही आहे इथून पुढे, कारण तो वरचा शब्द खाली घ्यायचा आहे आपल्याला. ते थोडंसं राहिलं जरा. ओके, इलॉजिकल नावाचा शब्द आहे. आणि याचा मिनिंग काय होणार आहे माहितीये का? तर याचा मिनिंग होणार आहे टू नॉट सेन्स असा अर्थ आहे त्याचा. सेन्स म्हणजे एखाद्या गोष्टीला अर्थ नसणे. इलॉजिकल म्हणजे लॉजिक नसणं थोडक्यात. काय नसणं थोडक्यात? लॉजिक नसणं, अर्थ नसणं. आता इथे काय म्हटलंय? इलिटरेट म्हटलंय. इलिटरेट म्हणजे काय तर अनेबल. बघा अनेबल टू रीड अँड राईट म्हणायला. ते काय म्हणाले? राईट. ओके, कळालं सर्वांना? लक्षात आलं का? अनेबल म्हणजे काय थोडक्यात अकार्यक्षम असणं, म्हणजे कॅपेबल नसणं थोडक्यात. कशासाठी? रीड करण्यासाठी आणि राईट करण्यासाठी. आणि इथे काय म्हणायलंय तर हर हँडरायटिंग, आता समजून घ्या, हर हँडरायटिंग इज पुअर म्हणायला. इज सो पुअर म्हणजे तिचं जे काय अक्षर आहे ते खूप खराब आहे आणि खराब असल्यामुळे वाचता येणार. आणि इथे नाही का या पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलंय? टू नॉट इनफ. इनफ म्हणजे पुरेसं, वाचण्यासाठी ते पुरेसं नाही आहे. म्हणून इथे काय यायला पाहिजे? इलिजिबल यायला पाहिजे. काय यायला पाहिजे इथे? इलिजिबल. लक्षात राहू द्या. पुढचा आपण मुद्दा घेऊ मित्रांनो, नंतरचा एक महत्वपूर्ण भाग असेल. आणि काय दिलंय पुढे बघा,
इफ नो वर्ड, आता वरची नोटिफिकेशन एकदा वाचून घेऊ आपण. तसं सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. नेहमी तेच आहे बऱ्याच वेळेस. आता बघा, इफ नो वर्ड इज नीडेड म्हणजे शब्दाची गरज भासली नाही तर, इन द ब्लँक्स रिकाम्या जागेमध्ये किंवा ह्या रिकाम्या जागेमध्ये जर शब्द बसला नाही तर सिलेक्ट तुम्हाला काय करायला सांगितलंय त्यांनी, नो वर्ड हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि शब्द काय बघा रे, वाक्य काय दिलेलं आहे त्यांनी, वाक्य वाचून घेऊ. ही डिड नॉट गो टू वर्क, ही डिड नॉट गो टू वर्क ॲज ही हॅड, आणि इथं डॅश डॅश दिलंय. आणि स्लाइट फीवर म्हटलंय. काय म्हटलंय, स्लाइट फीवर. स्लाइट म्हणजे काय माहितीये का, थोड्याफार प्रमाणात, कमी आहे, जास्त नाहीये. मग व्यवस्थित समजून घ्या. जेव्हा वाक्यामध्ये आता हे सगळं काय आलंय बघा, एन आलेलं आहे, द आलेलं आहे, ए आलेलं आहे, आणि मी तुम्हाला काय सांगितलंय, असं जर काही आलं तर हे डायरेक्ट आपले आर्टिकल आहेत आणि हा आर्टिकलचा चॅप्टर आहे. आणि आर्टिकल वरती अगोदर एक क्वेश्चन आला होता आणि आता हा एक क्वेश्चन, म्हणजे 2 क्वेश्चन तर आर्टिकल वरच आहेत. कळालं सर्वांना? असं आहे. मग आता समजून घ्या मित्रांनो, आपण इथे क्लिअर करूयात. काय आहे बघा, जेव्हा फीवर साठी जर एखादा शब्द आला, फीवर वाक्यामध्ये शब्द आला, त्यानंतर कोल्ड हा शब्द आला वाक्यामध्ये, ओके, कफ हा देखील शब्द आला वाक्यामध्ये, क्लिअर, असे जर शब्द आले तर या शब्दाच्या पूर्वी बरं का, पूर्वी म्हणजे अगोदर तुम्हाला काय वापरायचं माहितीये का, त्या अगोदर तुम्ही डायरेक्ट ए वापरा. काय वापरा, ए हे आर्टिकल वापरा. क्लिअर होतंय सर्वांना? असा हा प्रकार आहे, म्हणून व्यवस्थित समजून घ्या. आता पुढे जाऊयात मित्रांनो. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम्स म्हटलंय. आणि इडियम्स म्हणजे काय असतं, तर इडियम्स म्हणजे इथे त्याला आपण एक वाक्यप्रचार वगैरे म्हणूयात. आणि काय म्हणतोय वाक्यप्रचार बघा, इथे काय म्हटलंय तर कीप वन्स आईज ओपन म्हणायलंय. बरोबर आहे. कीप म्हणजे काय, ठेवणे, की म्हणजे डोळे उघडे ठेवा. थोडक्यात डोळे उघडे ठेवा हा शब्दशः अर्थ झाला. म्हणजे थोडक्यात काय, जागे राहा. काय राहा, जागे राहा, किंवा जागृत राहणे, जागृत राहणे असा त्याचा अर्थ आहे. काय अर्थ आहे त्याचा, जागृत राहणे. आलं लक्षात, लक्ष ठेवणे एखाद्या गोष्टीवरती, जागृत राहणे. मग आता बघा इथं काय दिलंय, टू स्टेअर दिलेला आहे. ठीक आहे. आणि स्टेअर म्हणजे काय माहितीये का, लुक अर्थ होतोय त्याचा. काय अर्थ होतोय त्याचा, आता हे मी एकदा रब करतो, मला इथं लिहायचं आहे. याचा अर्थ जागृत राहणे हे कायम लक्षात ठेवा, मग आपल्याला पुढे समजून घेता येईल. आता बघा, टू स्टेअर टू समवन म्हणायलंय, म्हणजे एखाद्याकडे काय करायचं आहे, तर टू लुक समवन, टू लुक समवन, टू लुक समवन फॉर लॉंग टाइम. लक्षात आलं का बघा, लुक म्हणजे काय, पाहणे, एखाद्याकडे पाहणे. आणि कसं पाहणे, लॉंग टाइम. लॉंग टाइम म्हणजे काय, कंटिन्युअसली पाहणं, असं एकदम म्हणजे थांबायचं नाही, कंटिन्युअसली बघणं एखाद्याकडे. जेव्हा एखाद्याकडे कंटिन्युअसली पाहिलं जाईल तेव्हा त्याला आपण काय म्हणूयात, तर हा मिनिंग इथं घेता येईल. टू स्टेअर ॲट समवन म्हणायचंय. आणि हे जागरूकचा आणि इकडे पाहण्याचा काही संबंध आहे का, काहीच संबंध नाही ना. आणि पुढे बघा, लक्षात घ्या त्यानंतरचा पार्ट, टू बी ऑन द अलर्ट म्हणायलाय. अलर्ट म्हणजे जागरूक होणं, जागरूक. मग लक्षात येईल का तुम्हाला उत्तर कोणतं असणार आहे, तर समजलं, आपलं ऑप्शन बी करेक्ट असणार आहे. लक्षात येतंय सर्वांना, अलर्ट होणं, जागे होणं. ओके. आता पुन्हा बघा, टू लव्ह समवन म्हणजे एखाद्यावरती काय करणं, प्रेम करणं. आणि इथं काय म्हणायलंय, स्केअर म्हणायलंय. ते केअर नाही बरं का, स्केअर आहे ते, स्केअर. आणि त्या स्केअरचा अर्थ होतो बघा, टू मेक. बघा, टू मेक समवन, टू मेक समवन, टू मेक समवन. स्केअर म्हणजे थोडक्यात भीती, अफ्रेड. ओके, अफ्रेड. भीती एखाद्याची काय वाटणं, थोडक्यात भीती वाटणे किंवा घाबरणे,
सॉरी घाबरवणे, घाबरवणे, एखाद्याला घाबरवणे. ओके, अशा पद्धतीने इथे अर्थ घेता येईल आपल्याला. त्यानंतरचा पार्ट समजून घेऊयात, पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स. पण इकडे हे आपण क्लिअर केलं नाही मित्रांनो. इथे आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल की आता इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालंय की वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती एक प्रश्न आहे, त्यानंतर कशावर प्रश्न आहे बघा. तर इथे प्रश्न आहे, हा चॅप्टर कोणता आहे, हा आर्टिकल चॅप्टर आहे. 2 प्रश्न आले, क्लिअर केलंय मी. आणि बघू आता, मला वाटलं क्लिअर झालं नाहीये. आता बघा, कीप वन्स आईज ओपन हा काय आहे, इडियम्स आहे. म्हणजे इथे एक तर इडियम्स विचारली त्यांनी, लक्षात येतंय सर्वांना. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूयात, पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स गिवन बिलो इन जंबल ऑर्डर. आणि जंबल ऑर्डर वरती या अगोदर एक प्रश्न आला होता, या अगोदर एक प्रश्न आला असेल तर आता एक प्रश्न आलाय. म्हणजे थोडक्यात इथे किती प्रश्न झाले जंबल्ड ऑर्डर वरती किंवा जंबल्ड सेंटेन्स म्हणू आपण. हे सेंटेन्स 4 असतात ज्यांचा क्रम हा चुकीचा दिलेला असतो, आपल्याला बरोबर लावायचा असतो. एवढं तरी सर्वांना लक्षात येत आहे. अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर. कोणत्या ऑर्डर मध्ये, करेक्ट ऑर्डर, टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. त्यांचा मिनिंग लागला पाहिजे. जर असे तुटके मुटके जर वाक्य आले ना, एक कायम लक्षात ठेवायचं बघा. असं जर छोटे छोटे शब्द आले ना, 2-2, 3-3 शब्द जर आले ना, तर डायरेक्ट त्याचं काय असतं माहितीये का मित्रांनो, ते एकच वाक्य असतं आणि एकाच वाक्याला त्यांनी 4 भागामध्ये तोडलेलं असतं. मग जेव्हा असं असेल तेव्हा एक कायम लक्षात ठेवायचं, वाक्याची सुरुवात कशाने होते, सब्जेक्टने होते. त्यानंतर काय येतो वर्ब, त्यानंतर काय येतं ऑब्जेक्ट. हे विसरायचं नाहीये. हा बेसिकचा मुद्दा आहे. हे एकदा कळालं की सगळं लक्षात येईल. वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते. 2 इयर्स म्हणल्यावर सब्जेक्ट असेल का, शक्यच नाही ना. आणि त्यानंतर थेफ्ट, चोरी, चोरी सब्जेक्ट आहे का, ते तर सब्जेक्ट होऊ शकणार नाही ना. आणि इम्प्रिसॉनमेंट हा पण सब्जेक्टचा भाग असू शकणार नाहीये, बरोबर आहे. इथं काय म्हणाले, चोरी म्हणाले ते. आणि कशात ही बघा, थेफ्ट ऑफ द ज्वेल्स, म्हणजे ज्वेलरीची काय केली, इथे चोरी केलेली आहे, बरोबर आहे की नाही. ज्वेलरीची काय केलेली, चोरी केली. मग कुणी केली, काय केली, हा होईल का सब्जेक्ट, नाही ना होणार. हा सब्जेक्ट होऊ शकणार नाहीये. मग हे पण होणार नाही. इथे ही दिलेला आहे आणि ही वाक्याचा हा सब्जेक्ट होऊ शकतो, कारण हीचा अर्थ काय होतो, तो. आणि इथे काय म्हणाले, 2 इयर्स रायगोरस म्हणाले. काय म्हणाले, रायगोरस. रायगोरस म्हणजे काय माहितीये का, सक्ती किंवा सक्त, आपण असा अर्थ घेऊ. आणि इथे इम्प्रिसॉनमेंट म्हणजे मंजुरी. सक्त मंजुरीची कारवाई नसते का, सक्त मंजुरी म्हणजे काय, कठोर कारवाई. म्हणजे रायगोरस नंतर कोणता शब्द येतो माहितीये का, इम्प्रिसॉनमेंट. कधी पण वाक्याची रचना किंवा असा हा एकत्र शब्द असतो रायगोरस. बघा समजून घ्या, रायगोरस, इम्प्रिसॉनमेंट फॉर द ओके. आता बघा, हा शब्द इथे येतोय रायगोरस इम्प्रिसॉनमेंट. याचा अर्थ काय होतो, सक्त मंजुरी म्हणजे कठोर शिक्षा. कशी शिक्षा, मंजुरी म्हणजे कठोर शिक्षा. एखाद्याला कठोर शिक्षा देणं. परंतु का द्यायची आहे कठोर शिक्षा, लक्षात आलंय का, कारण या नालायकाने काय केली, चोरी केली. तो आलं लक्षात, याने काय केली, चोरी केली. मग वाक्याचा तुम्हाला सेन्स लक्षात यायला का, काय वाक्याची सुरुवात कशाने होईल, वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टने होणार की नाही. मग सब्जेक्टने होणार तर मग इथे सर्वात प्रथम कोणतं वाक्य असेल, बीचं वाक्य असेल. मग मित्रांनो इथे ऑप्शन मध्ये बी ने सुरू होणार बघा एकदा कोणतं आहे, हे पण बी ने सुरू व्हायलंय, इथं पण बी ने, इथं पण बी ने. मग जास्त डोकं लावू नका. आता पुढे चला, आता लक्षात ठेवा. तर हे थेफ्ट ऑफ द ज्वेल्स म्हणजे ज्वेलरीची चोरी आहे. हे कधी शेवटी असतं, हे काय सुरुवातीला येणार नाहीये. आपल्याला आता पुढे काय घ्यावं लागेल बघा, ही वॉज कंडिम्ड टू 2 इयर्स. बघा 2 नंतर इथं काय घ्यावं लागणार आहे आपल्याला, 2 नंतर इथं लिहावं लागणार आहे 2 इयर्स रायगोरस पुढे. म्हणजे याला 1 नंबर द्यावा लागेल, याला 2 नंबर द्यावा लागेल आणि त्यानंतर इथे येईल नाही 3 नंबरला, 100% 3 नंबरला येईल. रायगोरस नंतर कोणता शब्द असतो, तर इम्प्रिसॉनमेंट, तो एकच शब्द आहे आणि हा 4 नंबरला. मग बघा बरं,
बी नंतर काय येणार आहे, ए येणार आहे. बी नंतर ए आहे का इथे, कटलं ऑप्शन. बी नंतर ए आहे का, नाही, कटलं ऑप्शन. डी तिथे, इथे सी, इथे डी, म्हणून दोन्ही ऑप्शन गेले. आणि त्यानंतर बी नंतर इथं पण काय आहे, डी आहे, म्हणून एकच शिल्लक राहिलंय, काय, बी नंतर ए आहे. या पद्धतीने हे जंबल सेंटेन्स जे आहे ना मित्रांनो, एवढं सोपं असतं, खूप म्हणजे खूप. फक्त त्याला तुम्ही थोडंसं डोकं लावा, समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, आता बघा त्यानंतरचा आपण भाग व्यवस्थित समजून घेऊ. काय म्हटलंय बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज हॅज वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता बघा, वन वर्ड सबस्टिट्यूट किंवा मग सबस्टिट्यूशन या भागावरती कधीही अगोदर एक क्वेश्चन आलाय, आता एक क्वेश्चन आलाय, म्हणजे इथे दोन तरी क्वेश्चन येतातच. लक्षात आलंय का, इथे पण दोन क्वेश्चन आहेत. मग इथे मित्रांनो क्लिअर करा काय म्हटलंय पुढे बघा. आता चेक करा, आता वाक्य काय आहे बघा, समजून घ्या. फॉर द अंडरलाईन सेगमेंट म्हटलंय. सेगमेंट म्हणजे थोडक्यात तुकडा, भाग, आणि अंडरलाईन केलेला भाग आहे. हा केलेला होता बघा भाग, आला लक्षात. इथून त्यांनी अंडरलाईन केलेला आहे. ओके, इथून अंडरलाईन केलेला आहे, लक्षात राहू द्या. मग आता आपण क्लिअर करूयात. काय म्हटलंय बघा इथे त्यांनी, ऑल द पीपल हु अप्लाइड फॉर द जॉब केम टू चेन्नई म्हणायला येते, बरोबर आहे की नाही, असं म्हणायलंय. आता बघा, ऑल द पीपल, सर्व लोकांनी काय केलं, हु अप्लाय केलंय. कशासाठी अप्लाय केलंय, तर जॉब साठी अप्लाय केलंय. मग जॉब साठी अप्लाय करणारे जे काय कॅन्डिडेट असतात त्यांना काय म्हटलं जातं, हे आपण एकदा क्लिअर करूयात. लक्षात घ्या, जे परीक्षेला जातात त्यांना एक्झामिन म्हटलं जातं. जे एखादं बघा इथे अप्लाय आलंय आणि इथे पण काय शब्द आहे, ऍप्लिकंट शब्द आहे. मग हे जे अप्लाय करणारे जॉब साठी लोक असतात त्यांना काय म्हणतात, ऍप्लिकंट्स म्हणतात. काय म्हणतात त्यांना, ऍप्लिकंट्स. सोपं आहे, इथे पण A+P, इथे पण A+P, यावरून डोकं लावा. आलं लक्षात, यावरून थोडंसं समजून घ्या. आता हे बाकीचे जेवढे काय ऑप्शन आहेत हे आपल्याला चांगले करून ठेवावे लागतील, कारण नंतरच्या काळामध्ये ते यावरच परीक्षेमध्ये प्रश्न तयार करतात, हे समजून घ्या. आता इथे एक्झामाइनचा काय अर्थ होतो माहितीये का मित्रांनो, एक्झामाइनला आपण असं म्हणूयात जे परीक्षार्थी असतात, परीक्षेला जे जाणारे असतात. आणि इंटरव्ह्यूज म्हणजे जे आहेत, इंटरव्ह्यूच्या रिलेटेड हे लोक आहेत. आणि जे नॉमिनीज आहेत, नॉमिनीज म्हणजे काय, तर नॉमिनीजचा अर्थ होतो मित्रांनो नाम निर्देश करणं, नॉमिनेट करणं, नॉमिनेशन करणं. आणि हे कशासाठी असेल माहितीये का, तर अवॉर्ड साठी असेल. कशासाठी असेल, अवॉर्ड साठी नॉमिनेशन केलं जाणार, म्हणजे बक्षिसासाठी नॉमिनेशन केलं जाणार आहे. आणि वारसासाठी देखील नॉमिनेशन केलं जाणार आहे. नॉमिनी असतं बघा बँकेमध्ये, बरोबर आहे की नाही, अकाउंट होल्डर जे लोक असतात त्यांचं जे काय अकाउंट आहे किंवा अकाउंट मधले जे काय पैसे आहेत ते नंतरच्या काळात ते कुणाला दिले जावेत त्यासाठी तुम्हाला नॉमिनी करावं लागतं. एवढंच नाही तर सरकारच्या ज्या काय आरोग्याच्या योजना, त्या आरोग्याच्या योजनेसाठी जर आपण त्या योजनेचा लाभ घेतला, ओके, तर ज्याला आपण इन्शुरन्स वगैरे म्हणूयात, तर त्याचं तुम्हाला नॉमिनी करावं लागतं बघा. ओके, तर हा नॉमिनी शब्द म्हणजे काय, तर नाव सुचवणं थोडक्यात असं आहे. म्हणून हाही शब्द इथे तुम्ही क्लिअर करा की वन वर्ड सबस्टिट्यूशन या चॅप्टरचा अर्थ काय होतो मराठीत, अनेक शब्दांसाठी किंवा मग शब्द समूहासाठी एक शब्द, शब्द समूहासाठी एक शब्द. आपण शेवटी अनालिसिस करूच कोणत्या चॅप्टर वरती किती क्वेश्चन आलेले आहेत तर, पण तत्पूर्वी बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. ओके, आता आपण क्लिअर करूयात. इथे वाक्य दिलंय मित्रांनो, काय वाक्य दिलंय, आय विल वेअर माय न्यू ड्रेस. वेअर म्हणजे काय माहितीये का, वेअर म्हणजे त्याचा अर्थ होतो मित्रांनो परिधान करणे. काय करणे, परिधान करणे. समजून घ्या, परिधान करणे. परिधान करणे म्हणजे काय रे, घालणे. मी माझा नवीन ड्रेस घालेल, बरं ठीक आहे, हरकत नाहीये. ओके, आता पुढे काय म्हटलंय बघा, तर यू शुड ऑल्सो वेअर. ओके, असं म्हटलंय. तर आता लक्षात घ्या, आता इथून आपल्याला एक क्लिअर झालं पाहिजे. काय क्लिअर झालं पाहिजे ते एकदा क्लिअर सांगतो. हे जे वाक्य आहे का, हे वाक्य डायरेक्ट बेसिक ग्रामरचं आहे, बेसिक मधला भाग आहे. तर तुम्हाला अगोदर हे क्लिअर पाहिजे कुठल्या गोष्टी, तर जे काय हे आहेत प्रोनाउन आहेत, या प्रोनाउनच्या संदर्भामधल्या ज्या काय केस आहेत
तर त्या केस म्हणजे सर्वनामाची विभक्ती म्हणत नाहीत का, तर ती विभक्ती आपल्याला चांगली पाहिजे आहे. या प्रोनाऊनच्या रिलेटेड काय गोष्टी असतात माहितीये का, समजून घ्या. आता प्रोनाऊन कोणते असतात, तर प्रोनाऊन असतात बघा, आय असतं आणि त्यानंतर पुढे काय, इकडे मी लिहून ठेवतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. बघा, पर्सनल प्रोनाऊन विचारात घ्यायचे. आय आहे, त्यानंतर पुढे ही आहे, शी, इट, वी, यू आणि दे. हे काय आहेत, पर्सनल प्रोनाऊन आहेत मित्रांनो. हे पर्सनल प्रोनाऊन आपल्याला वापरायचे, तर व्यवस्थित समजून घ्या. इथपर्यंत वाक्याचं काही टेन्शन नाहीये. तुम्हाला शेवटी काय करायचंय माहितीये का, इथे एक शब्द टाकायचा आहे, शेवटी डॅश आहे, शेवटी यापैकी ऑप्शन बसवायचा आहे. तर हे मी वाक्य इथे घेतो. बघा लक्षात घ्या, इथे आपण घेतलं यू शुड ऑल्सो विअर हा शब्द घेतला आणि पुढे डॅश. म्हणजे या वाक्याला काय म्हणायचंय माहितीये का मित्रांनो, की हा जो सब्जेक्ट आहे, या सब्जेक्ट नंतर शेवटी काय येईल ते आम्हाला सांगा. कोणतं तिथे कोणती केस तिथे बसेल ते मला सांगा, असा इथे एकंदरीत अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. मग इथे काय नॉमिनेटिव्ह केस असते बघा. इथे कोणती केस असते, नॉमिनेटिव्ह केस असते. या नॉमिनेटिव्ह केसला तुम्ही सब्जेक्टिव्ह केस म्हणू शकता, कारण नॉमिनेटिव्ह केसच्या रखाण्यामध्ये किंवा नॉमिनेटिव्ह केसच्या जागेवरती जो प्रोनाऊन येणार आहे तो सब्जेक्टचं काम करतो, म्हणून मी त्याला काय म्हटलं, नॉमिनेटिव्ह केस. आणि इथे येणारी जी असते ती ऑब्जेक्टिव्ह केस असते. कोणती केस असते, ऑब्जेक्टिव्ह केस असते. लक्षात राहील सर्वांना. ओके, इथे ऑब्जेक्टिव्ह केस, इथे नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस आणि इकडे पजेसिव्ह प्रोनाऊन हे ऍडजेक्टिव्ह असतं. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह असतं. ऍडजेक्टिव्ह पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह इथं असतं. आणि इकडे काय असतं मित्रांनो, तर इथे पजेसिव्ह प्रोनाऊन असतं. कळालं, क्लिअर आहे का. आता लक्षात ठेवा, इथे युअरसेल्फ, ॲपॉस्ट्रॉफी एस आहे आणि शेवटी युअर आहे. तर हे जे सगळं आहे हे सगळं तुम्हाला या चारीपैकी एक बसवायचंय. तर कधी लक्षात ठेवायचं की आता शेवटी येणारा हा जो पार्ट आहे ना, शेवटी येणारा हा पार्ट पजेसिव्ह प्रोनाऊनचा असणार आहे. म्हणून कोणतं प्रोनाऊन बसणार आहे ते एकदा क्लिअर करू. इथे मी सांगतो तुम्हाला, इथे आपण यू घेऊयात. काय घेऊ इथे, यू, कारण इकडे सगळे मी सब्जेक्ट प्रोनाऊन दिले होते की नाही. आय, ही, शी, इट, वी, यू, दे हे सगळे प्रोनाऊन आहेत. त्यापैकी इथे कोणतं प्रोनाऊन आलंय वाक्यात, यू आलेलं आहे, म्हणून इथे यू घेतलं. आणि यू हे नॉमिनेटिव्ह केस मध्ये असतं, सब्जेक्टचं काम करतो यू, इथं करायला ना सब्जेक्टचं. त्यानंतर यू हा जो आहे का, हा ऑब्जेक्टचं देखील काम करतो. कशाचं काम करतो, हा ऑब्जेक्टचं देखील, म्हणून मी इथे यूच घेतलं. ओके, यू लिहिलं इथे. आणि त्यानंतर इकडे मी काय घेतलं, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणून पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे म्हणून इथे मी काय घेतलं, युअर घेतलं मित्रांनो. युअर लक्षात राहू द्या. आणि इथे पजेसिव्ह प्रोनाऊन मध्ये काय घेतलं माहितीये का, युअर्स घेतलं. युअर्स, जेव्हा युअर्स येईल का तेव्हा डायरेक्ट ते पजेसिव्ह प्रोनाऊन आहे आणि पजेसिव्ह प्रोनाऊन इथे आपल्याला बसवायचं आहे. क्लिअर, असा भाग आहे तो. म्हणून हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर इथं तुम्हाला क्लिअर करावा लागेल. हे क्लिअर राहू द्या. ओके, आता पुढे जाऊयात आपण. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम्स म्हणायला येते. काय म्हणायलास, इडियम्स म्हणायला. लक्षात राहू द्या, इडियम्स असं म्हणत आहे. इडियम्सला तुम्ही काय म्हणायचं, वाक्यप्रचार म्हणायचं. म्हणून आता इथे आपण समजून घेऊयात काय दिलेलं आहे. ब्रीथ वन्स लास्ट म्हणायला येते. आलं लक्षात, ब्रीथ श्वास घेणे आणि लास्ट म्हणायला ना, मग अंदाज लावा थोडासा, शेवटचा श्वास घेणं. बरोबर आहे, हे सर्वात अंत शेवटचा श्वास म्हणजे काय, थोडक्यात मरणार आहे आता तो. शेवटचा श्वास आहे, श्वासच घेतला नाही तर अवघड होईल. आणि हा तर शेवटचा म्हणायलाय. अंत श्वास म्हणायला येते, अंततः म्हणजे एकदम एंडिंगचा असणार आहे. मग लक्षात ठेवा, इथं उघड करायला डाय आहे ना, डाय म्हणजे मरणे
आणि श्वास नाही घेतल्यावर ते डायरेक्ट काय होईल, मरणे. म्हणून हे लॉजिकने सॉल्व्ह करायचं होतं. मरणे आणि स्लीप म्हणजे काय, झोपणे, आणि क्राय म्हणजे रडणे, बरोबर आहे. आणि रिझाइन, रिझाइन इथं होईल काय, नाही ना होणार. ब्रीथ वरून, ब्रीथ म्हणजे श्वास घेणे, आणि हा लास्ट म्हणायलाय शेवटचा श्वास. मग शेवटचा श्वासच जर घ्यायचा असेल, नंतर श्वासच घ्यायचा नसेल तर तो मरणार ना. मग लक्षात ठेवा इथे काय आलंय, इडियम्स वरती अगोदर एक क्वेश्चन पाहिला, आता एक क्वेश्चन पाहिला, म्हणजे 2 क्वेश्चन इडियम्स वरती पाहिले. कळालं सर्वांना. तर हा आपला शेवटचा क्वेश्चन होता. या अगोदरचा क्वेश्चन काय म्हणतोय बघा, हे जे आहे का, हे प्रोनाउन केसचा चॅप्टर आहे. कशाचा चॅप्टर आहे हा, प्रोनाउन केस. लक्षात राहू द्या, प्रोनाउन केसचा चॅप्टर आहे. प्रोनाउन केस, सर्वनामाची विभक्ती म्हणतात याला मित्रांनो. कळालं तुम्हाला सर्वांना. मग आता थोडस समजून घ्या. आपण परत एकदा थोडी रिव्हिजन करू एका मिनिटासाठी. कोणते चॅप्टर आलेत ते बघू. प्रोनाउन वरती एक आलेला आहे, लक्षात राहू द्या. प्रोनाउन वरती एक आलेला आहे. मी लगेच पुन्हा सांगतो बघा. इथे प्रोनाउन म्हटलंय, सॉरी हा, इथे कशावरती आलाय, प्रिपोजिशन वरती एक आलेला आहे, आणि त्यानंतर लगेच प्रिपोजिशन वरती दुसरा आलेला आहे. म्हणजे 2 क्वेश्चन हे कशावर दिले, प्रिपोजिशन वर दिले. म्हणजे प्रिपोजिशन हा चॅप्टर आपल्याला चांगला करावा लागेल, लक्षात ठेवा. आता त्यानंतरचा बघा भाग कशावर आलं, स्पेलिंग एरर, ह्याच्यावरती एक सध्या क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा इथं काय दिलेलं आहे, तर अँटोनिम्स वरती एक क्वेश्चन आलाय. त्यानंतरचा प्रश्न बघा कशावर आला, आता इथे हे जंबल सेंटेन्स त्याच्यावरती एक आला. म्हणजे थोडक्यात प्रोनाउन वरती, प्रिपोजिशन वरती एक क्वेश्चन आहे, म्हणजे प्रिपोजिशन हा चॅप्टर आहे. त्यानंतर पुढे काय दिलेलं होतं त्यांनी, तर इडियम्सच्या संदर्भामध्ये पण होतं, आणि त्यानंतर हे जंबल्ड क्वेश्चन होते. आलं का लक्षात, जंबल्ड क्वेश्चन. आणि इथे काय म्हटलंय, अँटोनिम्स, त्यावरती पण होतं. मग आता त्यानंतरचा पुढचा भाग आपण बघूयात. इथे काय म्हटलंय त्यांनी, तर स्पेलिंग एरर त्यावरती पण आहे. म्हणजे हे चॅप्टर किती महत्वाचे बघा. त्यानंतर पुढे काय दिलंय मित्रांनो, तर इथं सिनोनिम दिलेला आहे, समानार्थी शब्द. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे इथे, इकडे काय दिलंय, त्यानंतरचा भाग फिलिंग द पार्ट्स, आर्टिकल दिलेलं आहे. ओके, आर्टिकल दिलंय. त्यानंतरचा आपण पार्ट समजून घेऊयात. इथं काय दिलंय त्यांनी, तर 1 वर्ड सबस्टिट्यूट हा भाग दिलेला आहे त्यांनी. त्यानंतरचा पार्ट इथे काय दिलंय, आर्टिकलच आहे. ओके, त्यानंतरचा पार्ट इडियम्स आहे. इडियम्स नंतर काय दिलं त्यांनी, तर हे ज्याला तुम्ही जंबल सेंटेन्स म्हणाला तो पार्ट आहे. त्यानंतर 1 वर्ड सबस्टिट्यूट हे दिलेलं आहे. त्याच नंतर पुढे काय दिलेलं आहे त्यांनी, तर नंतरचा पार्ट हा जो आहे हा प्रोनाउन केसच्या संदर्भामधला आहे. आणि त्यानंतर एक शेवटचा इडियम्स आहे. मग यावरून तुम्हाला किती चॅप्टर चांगले करायचे आहेत, तर ते एकदा तुम्ही क्लिअर करून घ्या, कोणते चॅप्टर आहेत चांगले करण्यासाठी. तर लक्षात घ्या, या परीक्षेमध्ये तुम्हाला काय काय विचारलेलं आहे ते एकदा आपण गो थ्रू करूयात सुरुवातीला. लक्षात घ्या, पहिला चॅप्टर त्यांनी, किंवा कोणतेही इथं लिहिले तरी चालतील, तुम्ही समजून घ्या. प्रिपोजिशन हा एक चॅप्टर दिलाय. प्रिपोजिशन हा चांगला करायचा आहे आपल्याला. प्रिपोजिशन वरती 2 क्वेश्चन आलेले होते. त्यानंतर पुढे काय आलं, तर स्पेलिंग एरर हा एक चॅप्टर होता. स्पेलिंग एरर नावाचा हा चॅप्टर होता, आणि या स्पेलिंग एरर वरती 2 क्वेश्चन आले होते. त्यानंतर परत पुढे इडियम्स नावाचा चॅप्टर आहे. इडियम्स नावाचा हा चॅप्टर आहे, आणि या इडियम्स वरती किती क्वेश्चन आले होते, 2 आले होते. आणि अँटोनिम्स आलं होतं. अँटोनिम्स एक क्वेश्चन विचारला होता. त्यानंतर सिनोनिम्स याच्यावरती एक क्वेश्चन आला होता. त्यानंतर 6 नंबरचा आपण पार्ट बघूयात. आता हे सिनोनिम झालं, आता अँटोनिम झालं. आर्टिकल हा एक लय महत्वाचा चॅप्टर आहे. आर्टिकल वरती त्यांनी 2 क्वेश्चन विचारले होते. ओके, आर्टिकल वरती किती विचारले होते, 2 विचारले होते. एक काय होतं, प्रोनाउन केस होतं की नाही, ठीक आहे.
समानार्थी ज्याला काय म्हणायचंय सर्वनामाची विभक्ती आहे, यावरती किती विचारले होते त्यांनी? एक क्वेश्चन यावरती आला होता. ओके, या सगळ्या भागावरती आलं होतं. आणि एक त्यानंतरचा पार्ट ज्याला तुम्ही वन वर्ड सबस्टिट्यूट असं तुम्ही म्हणत होतात. ट्वीट, सबस्टिट्यूट, यावरती 2 क्वेश्चन दिले होते. बघा, लक्षात आलं सर्वांना? मग आता हे बघा, हे 2 आणि हे 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 11 12 13 14 आणि 15, म्हणजे 15 क्वेश्चन पहिल्या परीक्षेमध्ये किंवा पहिल्या या पेपरमध्ये यावरती आले होते. हे चांगलं लिहूनच घ्या, खूप महत्वाचं आहे. हे जर तुम्हाला कळालं तर खूप बरंच काही लक्षात येईल. हे चॅप्टर असे आहेत जे या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत. यासारखं तुम्हाला ॲनालिसिस कुठेच मिळणार नाही. म्हणून आपल्या या ॲनालिसिसच्या सिरीजला तुम्ही कृपया सर्वांनी साथ देणं खूप गरजेचं आहे. कारण तुमची जेवढी प्रतिक्रिया असेल तेवढं मी तुमच्यासाठी चांगलं कंटेंट घेऊन येईल. तलाट्याच्या पण जवळपास 17,000 जागा येणार आहेत. त्याच्या संदर्भामध्ये ॲनालिसिस हवा असेल इंग्लिश विषयाचं तर तुम्ही मला सांगा, मी तुमच्यासाठी तेही ॲनालिसिस घेऊन येईल. कारण खूप चांगल्या पद्धतीने हे शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, जीव तोडून. म्हणून सर्वांनी व्यवस्थित बघा. या ठिकाणी आपण थांबूयात. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास पण करत राहा. परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल आणि या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.